उद्या राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी निवडणूक विभाग सुद्धा सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मी आता पुण्याच्या भोर तालुक्यात आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर जे निवडणूक कर्मचारी या संपूर्ण मतदान प्रक्रियेचा भाग असणार आहे त्यांना आता मतपेट्यांचं वाटप जे आहे ते या ठिकाणी केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जे निवडणूक निर्णय मुख्य अधिकारी आहेत विकास खरात त्यांच्याकडून विविध सूचना देत या सर्वांना मार्गदर्शन करण्यात येते। भोर मतदारसंघात एकूण 237 मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावर प्रत्येकी 6 कर्मचारी जे आहेत ते तैनात असणार आहेत। त्यामध्ये निवडणूक विभागाचे कर्मचारी त्याचबरोबर पोलीस विभागाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी असणार आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी पाहिलं तर ज्या मतदार पेट्या आहेत ईव्हीएम मशीन आहेत त्यांचं वाटप जे आहे ते कर्मचाऱ्यांना करण्यात येते। दुसऱ्या बाजूला बघितलं तर या ईव्हीएम पेट्या घेऊन जाण्यासाठी बससुद्धा या ठिकाणी वाहनंसुद्धा दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी ज्या सूचना या अनुषंगाने ज्या आहेत त्या निवडणूक निर्णय अधिकारी विकास खरात यांच्याकडून दिल्या जात आहेत आणि त्या सूचना घेत हे सर्व कर्मचारी आता आपापल्या मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत। आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास खरात साहेब आहेत। खरात साहेब, कशा प्रकारे नियोजन असणार आहे, कशा प्रकारे हे आता तुम्ही नियोजन केलेलं आहे? उद्या सकाळी 7:30 ते 5:30 या वेळामध्ये 237 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया होणार आहे। या 237 मतदान केंद्रावर मतदान अधिकारी आणि इतर 3 कर्मचारी, 1 शिपाई आणि पोलीस असे 6 कर्मचारी, एकूण 1422 कर्मचारी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। त्याचप्रमाणे राखीव सुद्धा पथकं नेमलेली आहेत। असे राखीवसह एकूण 1566 अधिकारी कर्मचारी नेमलेले आहेत। ह्या सर्वांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्यासाठी सेक्टर ऑफिसर्स 30 नेमलेले आहेत। या सगळ्यांना मतदान यंत्र जर काही बिघाड झाला किंवा मतदान यंत्राविषयी काही मार्गदर्शन द्यावं लागलं तर क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून प्रत्येक टीममध्ये 2-2 एक्सपर्ट टाकून आम्ही 11 क्विक रिस्पॉन्स टीम पण तयार ठेवलेल्या आहेत। या सगळ्या सेक्टर ऑफिसर्स आणि क्विक रिस्पॉन्स टीम यांच्याकडे राखीव ईव्हीएम कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट असणार आहेत। अशा पद्धतीनं आत्ता जवळजवळ सर्व टेबलवरचं साहित्य वाटप झालेलं आहे। 20 टेबलच्या मार्फत आम्ही साहित्य वाटप केलेलं आहे। सर्व टीम्सची फुलफिलमेंट इथं झालेली आहे। या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आम्ही जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे। हे जेवण झाल्यानंतर नेमून दिलेल्या वाहनातून सर्व कर्मचारी हे आपापल्या मतदान केंद्रावर जाणार आहेत। महिला कर्मचाऱ्यांना शक्यतो त्यांच्या जवळचं नजदीकचं असं जे काही मतदान केंद्र असेल तो देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आज संध्याकाळी सर्व स्टाफ हा ज्या त्या मतदान केंद्रावरच मुक्काम करणार आहे। दुपारी क्षेत्रीय अधिकारी या सर्व स्टाफला सर्व मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत आणि त्या ठिकाणी परत हा स्टाफ फुलफिल आहे काय किंवा सक्षम आहे काय याची पडताळणी करणार आहेत। या ठिकाणी जर काय प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेमसुद्धा आज दुपारीच सेक्टर ऑफिसर्स किंवा झोनल ऑफिसर्स सॉल्व करणार आहेत। अशा पद्धतीनं आजची कामकाज जे आहे ते होणार आहे। यानंतर मग उद्या सकाळी 5:30 वाजताच हे सगळे आमचे लोक मतदान केंद्रावर सुसज्ज राहणार आहेत। 5:30 पासून 7 वाजेपर्यंत मतदान प्रतिनिधींची नेमणूक करणे आणि ईव्हीएम प्रिपेअर करणे, मॉकपोल घेणे ह्या सगळ्या प्रक्रिया करणार आहोत आणि 7 वाजताच आम्ही आमचे सगळं स्टाफ जो आहे तो स्टाफ तिथं मतदान प्रक्रियेसाठी सुसज्ज असणार आहे। यामध्ये पॉलिटिकल पार्टीजला किंवा उमेदवारांना मला एकच विनंती करावीशी वाटते की सर्वांनी मतदान प्रतिनिधींची नेमणूक करावी आणि आजच त्यांनी नेमणूक करावी। ज्या त्या मतदान केंद्रावर सेक्टर ऑफिस आमचे केंद्राध्यक्ष असतील त्यांच्याकडे त्यांनी संपर्क साधून त्यांच्याकडून फॉर्म प्राप्त करून घ्यावेत किंवा आम्ही सुद्धा फॉर्म पूर्वी प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यांनी नेमणूक करावी आणि नेमणूक केल्यानंतर उद्या सकाळी या सर्व एजंट जे असतील मतदान एजंट या एजंटला त्यांनी 5:30 वाजता 6 वाजताच हजर ठेवावं। जर हे हजर राहिले तर त्यांच्या उपस्थितीमध्ये मॉकपोल प्रक्रिया केली जाईल। जर हे हजर राहिले नाहीत तर मात्र आमचे लोक जे आहेत ते नियमानुसार मॉकपोल प्रक्रिया करणार आहेत। उद्या दिवसभर ही सगळी प्रक्रिया होईल। एक मात्र ठामपणे सांगतो की मतदार म्हणजे ओळखपत्र असल्याशिवाय अजिबात मतदान करू दिलं जाणार नाही। त्यामुळं आयोगाने जे काही दिलेलं इपिक कार्ड आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर जे काही 12वे पुरावे आहेत
हे सगळे पुराव्यांची फुलफिलमेंट झाल्याशिवाय, याची खात्री झाल्याशिवाय, ओळखपत्राशिवाय कुठलंही मतदान करू दिलं जाणार नाही. बाकी राजकीय प्रतिनिधींनी जे काही त्यांचं प्रचार बूथ असेल ते प्रचार बूथ विषयी ज्या काय परवानगी असतील त्या परवानग्या घेतल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ते 200 मीटरच्या बाहेर त्यांनी ते नेमलं पाहिजे. याविषयी कुठेही तक्रार आली नाही पाहिजे किंवा त्यांच्या त्या बूथवर त्यांनी जे चिठ्ठ्या वाटप करतील त्या चिठ्ठ्यावर कुठल्याही पक्षाचा लोगो किंवा पक्षाचं चिन्ह अथवा नाव, उमेदवाराचं नाव, पक्षाचं नाव असं असलं नाही पाहिजे. या गोष्टीची त्यांनी काळजी घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर जे काही मिनिमम फॅसिलिटीज आहेत, आवश्यक फॅसिलिटीज आहेत, रॅम्प असणं, सावली असणं किंवा तिथं शौचालयाची मुतारीची व्यवस्था असणं, लाईटची व्यवस्था असणं, फर्निचरची व्यवस्था असणं, पिण्याच्या पाण्याची सुविधा असणं, या सगळ्या व्यवस्था आम्ही केलेल्या आहेत. अपंग मतदार जे असतील त्यांच्यासाठीसुद्धा व्हीलचेअर असली पाहिजे, या व्यवस्था आम्ही सगळ्या केलेल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांना काय आवाहन करतात? मतदाराची टक्केवारी ही मतदारांनीच वाढवायची आहे. यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आम्ही सर्व शाळांमध्ये आमचे शिक्षण अधिकारी आणि सगळा शिक्षण स्टाफ यांच्या मदतीनं आम्ही रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याचप्रमाणे निबंध स्पर्धा अशा घेतलेल्या आहेत आणि स्वीप ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत. राजकीय पक्षांना आणि सर्व मतदारांना तर माझं या निमित्तानं आवाहन आहे, विनंती आहे की आपल्याला चांगला लोकप्रतिनिधी निवडून देण्याची जबाबदारी ही सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक असते आणि ती सगळी मतदारांची असते. त्यामुळे मतदारांनी उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान करावं, मतदारांनी या निमित्तानं मतदान करावं हीच मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. तर होते निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्य अधिकारी विकास साहेब यांनी कशा प्रकारे ही निवडणूक प्रक्रिया असणार आहे त्याची माहिती दिली. आणि सध्या जर पाहिलं तरी संपूर्ण सूचना त्यांनी या मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर हे कर्मचारी जे आहेत ते आता हळूहळू या ठिकाणाहून आपापले EVM मशीन मतपेट्या घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर मार्केट होतात. कॅमेरा पर्सन किरण आंबेकीसह विनय जगताप, TV9 मराठी, बोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.